नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। आरपीएफ रेल्वे पोलीस भरती 2024 कॉन्स्टेबल आणि सब इन्स्पेक्टर पदांसाठी ज्या मित्रांनो भरती चालू आहे 4660 प्लस जागांसाठी ही भरती चालू आहे आणि या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर तुम्हाला फॉर्म भरता येते। मुलांना आणि मुलींना या भरतीमध्ये फॉर्म भरता येते आणि या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते। आणि आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीचे जे फॉर्म आहे हे ऑलरेडी जे मित्रांनो चालू आहे। तर 15 एप्रिल 2024 पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू झाले आणि फॉर्म भरणे शेवटची तारीख 14 मे 2024 आहे। तर फॉर्म भरण्याची शेवटची तारीख मित्रांनो हे जवळ येत आहे। तर ज्या पण विद्यार्थ्यांनी आतापर्यंत फॉर्म भरला नसेल तर नक्कीच भरा। तर आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीची जी मित्रांनो संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। या भरतीची तुम्हाला तयारी कशा प्रकारे करायची आहे, या भरतीमध्ये सर्वात आधी ग्राउंड होणार आहे की सर्वात आधी लेखी परीक्षा होणार आहे, त्याचबरोबर ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट असणार आहे, टायमिंग किती असणार आहे, उंची किती लागणार आहे, छाती किती लागणार आहे, त्याचबरोबर या भरतीचा लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय निगेटिव्ह मार्किंग असणार आहे की नसणार आहे, वयोमर्यादा काय आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीबद्दल सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर पहा मित्रांनो, आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीसाठी जे वयोमर्यादा ठेवण्यात आला आहे तर 18 ते 28 वर्षापर्यंत तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते, ठीक आहे। आणि SC/ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 5 वर्षे सूट आहे, ओबीसी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना या भरतीमध्ये 3 वर्षाची सूट आहे। तर ओबीसी कॅटेगरीची मुलं या भरतीमध्ये 18 ते 31 पर्यंत फॉर्म भरू शकतात। SC/ST कॅटेगरीची मुलं 18 ते 33 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात। ओपन कॅटेगरीची मुलं 18 ते 28 वर्षापर्यंत या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात। तर ज्यांचं सुद्धा एज जास्त असेल तर त्यांना या भरतीमध्ये फॉर्म भरता येते, कारण की वयोमर्यादा या भरतीमध्ये यावर्षी जास्त आहे, ठीक आहे। तर फीचा जर विचार केला मित्रांनो आपण तर पहा, जनरल ओबीसी डब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 500 रुपये फी ठेवण्यात आली आहे। SC/ST कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये 250 रुपये इतकी फी ठेवण्यात आलेली आहे, ठीक आहे। तर पहा, 4660 प्लस जागांसाठी आरपीएफ रेल्वे पोलीस भरती ज्या मित्रांनो चालू आहे। फॉर्म भरणे शेवटची तारीख या ठिकाणी 14 मे 2024 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। तर 10वी पासवरच तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते। या भरतीमध्ये 2 पद आहे, एक आहे मित्रांनो कॉन्स्टेबलचा आणि एक आहे सब इन्स्पेक्टरचा। तर कॉन्स्टेबलमध्ये तुम्हाला फक्त 10वी पासवर फॉर्म भरता येते, सब इन्स्पेक्टरसाठी ग्रॅज्युएशन लागते। तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल, कॉन्स्टेबलचा फॉर्म भरता येते तुम्हाला आणि सब इन्स्पेक्टरचा सुद्धा फॉर्म भरता येते, ठीक आहे। आणि दोन्ही पेपर मित्रांनो वेगवेगळ्या दिवशी असते, एकाच दिवशी पेपर नसते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तुमचं ग्रॅज्युएशन झालं नसेल तर तुम्हाला 10वी पासवरच कॉन्स्टेबलचा फॉर्म भरता येते, ठीक आहे। तर या भरतीचा ज्या मित्रांनो लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय ते तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो। रेल्वे पोलीस भरतीची जी सिलेक्शन प्रोसेस आहे मित्रांनो, सर्वात आधी तुमची लेखी परीक्षा होणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं यामध्ये फिजिकल होणार आहे, तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथ्या टप्प्यामध्ये तुमचं मेडिकल, अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे। तर सर्वात आधी तुमची लेखी परीक्षा होणार आहे 120 मार्काची, ज्यामध्ये जनरल नॉलेजचे मित्रांनो 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि रिझनिंगचे जे आहे बुद्धिमत्ता चाचणीचे 35 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणिताचे 35 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। टोटल 120 मार्काची लेखी परीक्षा असणार आहे। निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला या ठिकाणी 3 निगेटिव्ह मार्किंग असणार आहे या परीक्षेमध्ये, ठीक आहे। आणि 1.5 घंट्याचा 90 मिनिटाचा तुम्हाला या ठिकाणी टायमिंग भेटणार आहे आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीच्या पेपरसाठी, ठीक आहे। तर आपल्या महाराष्ट्रामध्येच मित्रांनो या भरतीचा पेपर होणार आहे। ज्या ठिकाणी स्टाफ सिलेक्शनचे पेपर होते मित्रांनो, SSCचे पेपर होते, त्या ठिकाणीच मित्रांनो आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीचा पेपर होणार आहे, ठीक आहे। तर ज्या पण विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले नसेल तर नक्कीच भरा, चांगली ज्या मित्रांनो हे भरती चालू आहे। तर पहा, आतापासून या भरतीचं तुम्हाला अभ्यासाचं नियोजन कशा प्रकारे करायचं आहे। तर पहा, प्रत्येक विषयाला तुम्ही 2 ते 3 घंटे टायमिंग द्या। जनरल नॉलेजला ज्या मित्रांनो तुम्हाला 4 घंटे तरी कमीत कमी टाईम द्यावा लागणार आहे, ठीक आहे। आणि जनरल नॉलेजसाठी तुम्ही या ठिकाणी लुसेंटच्या पुस्तकातून सुद्धा अभ्यास करू शकता, ठीक आहे। तर पहा, या भरतीमध्ये सर्वात आधी लेखी परीक्षा होणार आहे, त्यानंतर मित्रांनो दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं या ठिकाणी फिजिकल असणार आहे। कॉन्स्टेबलचं आणि सब इन्स्पेक्टरचं दोन्ही याचं तुम्हाला या ठिकाणी फिजिकल सांगतो। तर सर्वात आधी कॉन्स्टेबलचं फिजिकल तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो। पुरुष उमेदवारांसाठी उंची यामध्ये 165 सेंटीमीटर लागते, महिला उमेदवारांसाठी उंची यामध्ये 157 सेंटीमीटर, छाती 80 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी। त्यानंतर तुम्ही SC/ST कॅटेगरीचे पुरुष उमेदवार जर असाल तर पुरुष उमेदवारांसाठी उंची यामध्ये 160 सेंटीमीटर लागते, महिला उमेदवार जर SC/ST कॅटेगरीचे असाल तर महिला उमेदवारांसाठी यामध्ये 152 सेंटीमीटर उंची लागते, ठीक आहे। त्यानंतर पुरुष उमेदवारांसाठी छाती 77 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। तर एवढी यामध्ये उंची लागते कॉन्स्टेबलला। जर विचार केला तर यामध्ये 3 इव्हेंट आहे, 1600 मीटर रनिंग आहे पुरुष उमेदवारांसाठी,
1600 मीटर रनिंगसाठी 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत तुम्हाला टायमिंग भेटणार आहे। लॉंग जंपसुद्धा आणि हाय जंपसुद्धा आहे। त्यानंतर महिला उमेदवारांसाठी जे फिजिकल आहे, तर महिला उमेदवारांसाठी यामध्ये फक्त 800 मीटर रनिंग आणि 800 मीटर रनिंगसाठी 3 मिनिट 45 सेकंडपर्यंत टायमिंग भेटणार आहे। लॉंग जंपसुद्धा यामध्ये आणि हाय जंपसुद्धा आहे, ठीक आहे। त्यानंतर आपण सब इन्स्पेक्टरचं जे फिजिकल आहे, तर सब इन्स्पेक्टरचं सुद्धा लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम सारखाच आहे, ठीक आहे। जनरल नॉलेज झालं, रिझनिंग झालं, गणित झालं, ठीक आहे। तर जे फिजिकल आहे मित्रांनो सब इन्स्पेक्टरचं, तर पुरुष उमेदवारांसाठी उंची 165 सेंटीमीटर, महिला उमेदवारांसाठी उंची 157 सेंटीमीटर, छाती 80 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। तुम्ही SC/ST कॅटेगरीचे असाल, सब इन्स्पेक्टरसाठी उंची 160 सेंटीमीटर लागते पुरुष उमेदवारांसाठी। महिला उमेदवारांसाठी उंची यामध्ये फक्त 152 सेंटीमीटर लागते SC/ST च्या, ठीक आहे। छाती 77 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरले पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी। त्यानंतर आपण रनिंगचा जर विचार केला सब इन्स्पेक्टरला, तर पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग आहे। 1600 मीटर रनिंगसाठी तुम्हाला 6.5 मिनिटाचा टायमिंग भेटणार आहे, जो की सर्वात बेस्ट आहे, ठीक आहे। लॉंग जंपसुद्धा आहे, त्याचबरोबर हाय जंपसुद्धा आहे। त्यानंतर महिला उमेदवारांसाठी यामध्ये 800 मीटर रनिंग आहे सब इन्स्पेक्टरला, आणि 800 मीटर रनिंगसाठी 4 मिनिटाचा टायमिंग भेटणार आहे। लॉंग जंपसुद्धा आणि हाय जंपसुद्धा आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो फिजिकल RPF रेल्वे पोलीस भरतीचं तर सर्वात आधी तुमची लेखी परीक्षा होणार आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं फिजिकल असणार आहे, तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथ्या टप्प्यामध्ये तुमचं मेडिकल आहे। तर अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस RPF रेल्वे पोलीस भरतीची। आणि या भरतीचं जे ड्यूटी आहे मित्रांनो, तुमचं जर या ठिकाणी सिलेक्शन झालं तर तुमची जी ड्यूटी आहे मित्रांनो हे रेल्वे स्टेशनवर लागणार आहे। जसं तुम्ही कोणत्या रेल्वे स्टेशनवर बघितलं असेल, जे RPFचं जे काम असते ते मित्रांनो रेल्वेची सुरक्षा करणं, रेल्वेच्या मालमत्तेची सुरक्षा करणं, हे जे मित्रांनो RPFचं काम आहे, ठीक आहे। तुम्ही कोणत्या रेल्वे स्टेशनवर गेले असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी पोलीस दिसते मित्रांनो, बंदूक वगैरे असतात, ठीक आहे। तर त्यांनाच RPF कॉन्स्टेबल म्हटलं जाते, ठीक आहे। तर एकदम शाही ड्यूटी आहे मित्रांनो, 8 घंटेची यामध्ये ड्यूटी आहे। आणि तुमचं या ठिकाणी सिलेक्शन झालं तर पगारसुद्धा तुम्हाला 21,700 ते 69,100च्या दरम्यान मिळणार आहे। तर चांगली मित्रांनो हे भरती चालू आहे। जे पण विद्यार्थी इमानदारीने अभ्यास करणार आहे, जे पण विद्यार्थी चांगली तयारी करणार आहे, त्यांचंच मित्रांनो या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे। तर आतापासून तुमच्याजवळ टाईम आहे मित्रांनो, अजूनही टाईम गेला नाही आहे। तर जे पण विद्यार्थी या भरतीला घेऊन सिरियसली असाल तर आतापासून मित्रांनो अभ्यास करा 8-8 घंटे, आणि आतापासून सोशल मीडियापासून जेवढं होते तेवढं दूर राहा। कारण की सोशल मीडियामध्ये जर घुसला पण तिकडेच आपला 5-6 घंटे जे मित्रांनो टाईमपास होऊन जातो, ठीक आहे। त्यापेक्षा मित्रांनो पुस्तकावर जे आहे तुम्ही या ठिकाणी फोकस ठेवा, त्याचबरोबर अभ्यास करा। तुम्ही आतापासून सेल्फ स्टडी करा मित्रांनो, आतापासून 8-8 घंटे 10-10 घंटे आतापासून अभ्यास करा, आणि आतापासून चांगले चांगले पुस्तक घेऊन घ्या। ज्यांनी सुद्धा पुस्तक घेतले नसेल तर चांगली मित्रांनो, जोपर्यंत आपण सक्सेसफुल होत नाही, जोपर्यंत आपण नोकरीवर लागत नाही, कोणीच आपल्याला विचारत नाही, ठीक आहे। आपण जर मित्रांनो कोणत्या लग्नामध्ये गेलो तिथं सुद्धा आपल्याला रिस्पेक्ट घेत नाही, कोणीच आपल्याला त्या ठिकाणी विचारत नाही। तेच जर आपल्या रिलेटिव्हमधला कोणी नोकरीवर असला त्यालाच मित्रांनो मान सन्मान दिला जाते, त्यालाच जे मित्रांनो सन्मान दिला जाते, ठीक आहे। तर जोपर्यंत आपण नोकरीवर लागत नाही मित्रांनो तोपर्यंत आपल्याला कोणीच विचारत नाही, ठीक आहे। तो मित्रांनो आपल्याला रिस्पेक्ट भेटत नाही, ठीक आहे। त्यासाठीच मित्रांनो आपल्याला एका जागेसाठी या ठिकाणी संघर्ष करायचा आहे। जागा 4,660 आहे। तर आतापासून चांगली जे मित्रांनो तयारी करा। फॉर्म भरणे चालू आहे मित्रांनो, फॉर्म भरणे शेवटची तारीख 14 मे 2024 आहे। तर 10वी पाससाठी हे जे मित्रांनो चांगली भरती निघाली आहे, तर महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात 10वी पासवर। तर ही होती मित्रांनो संपूर्ण माहिती RPF रेल्वे पोलीस भरतीबद्दल। तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तर आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।